हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर साईट अकॅडमी. आजचा व्हिडिओ हा कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषणाविषयी असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण संप्रेषणाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. डिस्क्रिप्शन, PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले जे संप्रेषणाविषयीचे प्रश्न आहेत ते प्रश्नांचा यात समावेश असणार आहे. प्लस संभाव्य प्रश्न MCQ स्वरूपात ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत. तेव्हा सुरुवात करूया. व्यक्ती आपले विचार, भावना व्यक्त करण्यासाठी संप्रेषणाचा आधार घेते. संप्रेषण ही मानवी संस्कृतीसोबतच विकसित होत गेलेली प्रक्रिया आहे. मूल जन्मल्यापासून मृत्यू होईपर्यंत संप्रेषणाची त्यास आवश्यकता असते. आपण विचार मांडतो, संवाद साधतो, इतकंच नव्हे तर विचार करतो याचा देखील संप्रेषणात समावेश होतो. संप्रेषणाचा सामान्य अर्थ संवाद साधणे, विचार, भावनांची देवाणघेवाण करणे असा होतो. ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार विचार, माहिती इतरांपर्यंत लिखित, मौखिक किंवा सांकेतिक स्वरूपात पोहोचवणे म्हणजे संप्रेषण होय. संप्रेषणाचे उद्देश: पहिला आहे संवाद, कम्युनिकेशन. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती किंवा संदेश पाठवणे म्हणजे संवाद साधणे होय. दुसरा आहे देवाणघेवाण, माहिती व विचारांची देवाणघेवाण, एक्सचेंज करणे. तिसरा उद्देश आहे प्रसारण, संदेश व माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे. संप्रेषणाची कार्ये: पहिला आहे स्वतःला अद्ययावत ठेवणे. 21वे शतक हे माहितीच्या स्फोटाचे शतक आहे. कधी नव्हे इतकी दररोज नवीन माहिती येत आहे. प्रत्येक व्यक्तीला अपडेट राहणं आवश्यक झालेलं आहे. अन्यथा कालप्रवाहातून बाहेर पडण्याची भीती निर्माण होते. स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी संप्रेषण उपयुक्त ठरते. संप्रेषणाचं दुसरं कार्य आहे शिक्षण. माणूस मृत्यूपर्यंत विद्यार्थी असतो. शिकण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. शिकण्याची प्रक्रिया विविध माध्यमातून घडत असली तरी संप्रेषण त्यासाठी आवश्यक असते. संप्रेषणाचं तिसरं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे समन्वय. समूहात कार्य करत असताना ते सुरळीतपणे चालावे यासाठी परस्पर समन्वय आवश्यक असतो. सुयोग्य संप्रेषणातून समन्वय साधला जातो. पुढील कार्य आहे नियंत्रण. समाजात वास्तव्य करीत असताना व्यक्तीच्या व्यवहारांवर नियंत्रण असणे हे संपूर्ण समूहाच्या हिताचे असते. संप्रेषणातून हे नियंत्रण साध्य करता येते. प्रेरणा, शाबासकी, प्रेरणा हे व्यक्तीच्या आयुष्यात प्रगती साधण्यासाठी आवश्यक असते आणि संप्रेषणातून हे कार्य साधले जाऊ शकते. मानवी संस्कृती ही एका दिवसात तयार झालेली नाही, तर ती अनेक वर्षांच्या प्रवासातून विकसित होत गेलेली प्रक्रिया आहे. कालोखात यातील काही बाबी नष्ट झाल्या तर काही नव्याने ॲड झाल्या. सामाजिक व राष्ट्रीय एकता संप्रेषणातून समूहाला एकत्रित बांधता येऊ शकते. देशभक्तीपर गीत, भाषणे यातून व्यक्ती एकत्रित येतात आणि देश म्हणून एकत्रित राहतात. प्रत्येक व्यक्ती संप्रेषण साधत असतो. बोलता न येणारे लहान मुलं असेल व वेगवेगळ्या भाषा असलेले गट असतील, विविध माध्यमातून आपसात संवाद साधत असतात. परंतु हे संप्रेषण प्रभावी संप्रेषण तेव्हा ठरते जेव्हा त्यात प्रतिसादाचा, फीडबॅकचा समावेश होतो. वर्गाध्यापनात देखील अध्यापक कितीही हुशार असला परंतु तो विद्यार्थ्यांच्या कलेने घेत नसेल, विद्यार्थ्यांना अध्ययन प्रेरित करत नसेल तर तो प्रभावी संप्रेषक ठरत नाही. संप्रेषण ही गतिशील प्रक्रिया आहे. ती सातत्याने सुरू असते. संप्रेषण हे कौशल्य आहे आणि त्यात श्रवण, भाषण, वाचन, लेखन या कौशल्यांचा समावेश होतो. संप्रेषण सर्वव्यापक असते. घराचे सुशोभीकरण करण्याचे निश्चित केल्यावर ते कसे करावे याबाबत घरातील लहान मोठ्या सर्व सदस्यांमध्ये चर्चा होऊन सुशोभीकरण कसे असावे ते इंटेरियर डेकोरेटरला कळवले जाते. बजेट आणि इतर रिक्वायरमेंट्सचा विचार करत सुशोभीकरणाचे पर्याय इंटेरियर डेकोरेटरकडून सुचविले जातात. त्यातील एका पर्यायाची सर्व सदस्य निवड करतात व त्याची अंमलबजावणी केली जाते. या प्रकाराला संप्रेषणाची सर्वव्यापकता असे म्हटले जाते. संप्रेषण ही द्विमार्गी प्रक्रिया असून यात प्रतिसाद, फीडबॅकला महत्त्व असते. आपला हा व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर लाईक करून तुम्ही मला तसे कळवतात. काही प्रश्न असतील तर कमेंटमधून व्यक्त करता. यातून मला व्हिडिओ क्वालिटी सुधारायला मदत होते. तसेच तुमच्या अपेक्षा कळतात. हे द्विमार्गी संप्रेषण होय. आपला व्हिडिओ लाईक करायला विसरले असाल तर कृपया करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढे बघूया. संप्रेषण एक निश्चित संप्रेषणाला संदर्भ असतो. एखाद्याच्या प्रेतयात्रेवर जाताना आनंद साजरा करतानाचा आवेश नसतो. संदर्भहीन संप्रेषण हे दिशाहीन ठरते. संप्रेषणातील समरूपता आणि अनुपूरकता बघूया. एकाच विषयात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपसात उत्तम संवाद होतो हे समरूपतेचे उदाहरण आहे. तर एक विद्यार्थी गणितात हुशार परंतु इंग्रजीमध्ये वीक असेल आणि दुसरा विद्यार्थी इंग्रजीत हुशार परंतु गणितात वीक असेल तर त्यांच्यात होणारा संवाद हा अनुपूरक असतो. संप्रेषणाचे प्रकार बघूया. पहिला आहे इम्पर्सनल किंवा व्यक्तिअंतर्गत संप्रेषण.
व्यक्ती स्वतःशीच बोलते, स्वतःशीच संवाद साधते, याला स्वगत असं देखील म्हणतात. हेच व्यक्तिअंतर्गत संप्रेषण होय. दुसरा प्रकार आहे आंतरवैयक्तिक किंवा इंटरपर्सनल कम्युनिकेशन. दोन व्यक्तींमधील संभाषण, यात प्रत्यक्ष संभाषण, फोनवरील संभाषण, ईमेल, पत्र, चॅटिंग यांचा समावेश होतो. तिसरा प्रकार आहे समूह संप्रेषण किंवा गट संप्रेषण, ग्रुप कम्युनिकेशन. दोनपेक्षा अधिक व्यक्तींमधील संभाषण, उदाहरणार्थ स्टाफ मीटिंग, मित्रांची भेट, फॅमिली गेट टुगेदर. जनसंप्रेषण मास कम्युनिकेशन, एक व्यक्ती अनेकांसमवेत संवाद साधते, उदाहरणार्थ पंतप्रधानांची जाहीर सभा, राष्ट्रपतींचे टीव्हीवरील संबोधन ही जनसंप्रेषणाची उदाहरणे आहेत. माध्यमावर आधारित संप्रेषणाचे दोन प्रकार पडतात, शाब्दिक संप्रेषण आणि अशाब्दिक संप्रेषण. शाब्दिक संप्रेषणात लिखित व अलिखित असे दोन प्रकार आहेत. लिखित शाब्दिक संप्रेषण उदाहरणार्थ पत्र आणि अलिखित शाब्दिक संप्रेषणात प्रत्यक्ष संभाषण, बोलणे, फोनवरील संवाद यांचा समावेश होतो. तर अशाब्दिक संप्रेषणात देखील लिखित आणि अलिखित असे दोन उपप्रकार पडतात. अशाब्दिक लिखित संप्रेषणात ट्रॅफिक सिग्नल्सचा समावेश होतो, तर अशाब्दिक अलिखित संप्रेषणात हुंकार, हावभाव, हातवारे, देहबोली यांचा समावेश होतो. अशाब्दिक संप्रेषणातील काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत. त्यातले पहिलं म्हणजे कायनेसिक्स. हे अशाब्दिक संप्रेषणाचे एक अंग आहे. शारीरिक हावभाव, संकेत, स्पर्श, नेत्रसंपर्क, देहबोली यांचा यात समावेश होतो. त्यानंतर पॅरालिंग्विस्टिक, स्वर आणि शब्द कशा पद्धतीने उच्चारले आहेत याचा यात अभ्यास होतो. ऑक्युलेसिक्समध्ये डोळ्यांचा, नेत्रपल्लवीचा संभाषणात उपयोग केला जातो. प्रॉक्सिमिक्स स्थळ किंवा कालदर्शक असतं, उदाहरणार्थ कार्यक्रमात एखादी अनोळखी व्यक्ती आहे परंतु ती मुख्य रंगमंचावर प्रमुख अतिथींच्या निकट बसलेली आहे, यावरून त्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतो. हॅप्टिक्स म्हणजे स्पर्शाची भाषा. ऑब्जेक्टिक्स म्हणजे संभाषणात वस्तूंचा उपयोग केला जातो. क्रोनेमिक्स म्हणजे वेळेचा उपयोग. आपण भारतीय स्टँडर्ड टाईम हा शब्द हसण्यात वापरतो परंतु त्याचा मोठा इम्पॅक्ट होत असतो. ऑल्फॅक्टिक्स म्हणजे सुगंधाची भाषा. गस्टोरिक्स म्हणजे चव. आईच्या हातचा स्वयंपाक, एक वेगळीच अनुभूती त्यातून मिळत असते. मेटासंप्रेषण किंवा मेटा कम्युनिकेशन, प्रेक्षकांचे बोलणे जसेच्या तसे ग्राहकापर्यंत पोहोचत नाही. त्या चेहऱ्याचे हावभाव, शैली इत्यादी सकारात्मक व नकारात्मक परिणाम करतात. ही स्थिती म्हणजेच मेटासंप्रेषण होय. संप्रेषणासंबंधीचे संप्रेषण म्हणजे मेटासंप्रेषण होय. मेटासंप्रेषणाचे प्रमुख पैलू आहेत. संवादक केवळ आशयाऐवजी संवादाच्या प्रक्रियेवर चर्चा करतात. आणि दुसरं म्हणजे मेटासंप्रेषण शाब्दिक व अशाब्दिक असू शकते. उदाहरणार्थ ग्राहक प्रेक्षकाला मला परत एकदा सांगता का असे म्हणून विनंती करू शकेल किंवा चेहऱ्यावरील हावभाव, हातवारे यातून व्यक्त होऊ शकतो. मेटा कम्युनिकेशन हे संदेशाच्या शाब्दिक मजकुराच्या पलीकडे अर्थाचा एक थर मांडते, ज्यामुळे संवादकांना परस्पर संवादाच्या गुंतागुंती समजून घेण्यास व मार्गक्रमण करण्यास सुकर होते. संप्रेषणाचे औपचारिक संप्रेषण आणि अनौपचारिक संप्रेषण असे देखील दोन प्रकार पडतात. औपचारिक संप्रेषणात निश्चित नियमांचे पालन करणे बंधनकारक असते, परंतु अनौपचारिक संप्रेषणात कोणतेही निश्चित नियम नसतात. भावना व्यक्त करण्याला प्राधान्य दिले जाते. औपचारिक संप्रेषणात लवचिकता नसते, ताठर संबंध असतात. तर अनौपचारिक संप्रेषण हे लवचिक असते. कार्यालयात कार्यालय प्रमुखाने आयोजित केलेली मीटिंग हे औपचारिक संप्रेषणाचे उदाहरण देता येईल, तर कुटुंबातील व्यक्तींचा परस्पर संवाद हे अनौपचारिक संप्रेषणाचे उदाहरण सांगता येईल. दिशेवर आधारित संप्रेषणाचे प्रकार. पहिला आहे अनुलंब संप्रेषण, व्हर्टिकल कम्युनिकेशन. अनुलंब संप्रेषण हे औपचारिक संप्रेषण असते. खालून वर व वरून खाली असे हे असू शकते. वरून खाली म्हणजे बॉसने निश्चित केलेल्या नियमांची अंमलबजावणी खालच्या सर्व स्तरातील कर्मचारी करतात आणि खालून वर म्हणजे एकत्र केलेली माहिती बॉसपर्यंत पोहोचवणे. क्षितिज संप्रेषण, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. एकाच स्तरावरील दोन व्यक्तींमध्ये जे संप्रेषण होते त्याला क्षितिज संप्रेषण असे म्हणतात. कर्णरेषा किंवा तिर्यक, डायगोनल कम्युनिकेशन. वेगवेगळ्या स्तरांवरील अधिकारी व कर्मचारी परस्परांसोबत संवाद साधतात, त्याला कर्णरेषा संप्रेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ एकाच महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख आणि मराठी विभाग प्रमुख यांच्यातील संवाद. संप्रेषणात प्रेषक, संदेश, ग्राहक आणि माध्यम हे आवश्यक घटक असतात. वर्गाध्यापनात संदेश निर्मिती, संकेतीकरण, संदेश पाठवणे, निसंकेतीकरण आणि प्रतिसाद या 5 महत्त्वाच्या गोष्टी संप्रेषणासंबंधी घडत असतात.
गोंधळ. संप्रेषणात येणारा कोणताही अडथळा म्हणजे गोंधळ होय. गोंधळ खालील प्रकारचा असू शकतो. एक शारीरिक, यामध्ये भूक, थकवा, डोकेदुखी, पोटदुखी इत्यादींचा समावेश होतो. भौतिक गोंधळ, ट्रॅफिकचा आवाज, हॉर्न, पुरेसा उजेड नसणे यांचा समावेश होतो. मनोवैज्ञानिक गोंधळात जर शिक्षक तणावात असेल तर तो उत्तम अध्यापन करू शकणार नाही, म्हणजे ताणतणाव याचा मनोवैज्ञानिक गोंधळात समावेश होतो. तर अर्थसंबंधी गोंधळ म्हणजे अवघड भाषेचा उपयोग केला गेला शिक्षकांकडून तर ते विद्यार्थ्यांना समजत नाही, किंवा सामान्य प्रकारच्या संभाषणात देखील टेक्निकल लँग्वेजचा उपयोग केला गेला तर सगळ्यांनाच समजणं ते अवघड होतं. तर हा अर्थसंबंधी गोंधळ हा देखील एक संप्रेषणातील अडथळा ठरू शकतो. संप्रेषणातील समकालिक किंवा तुल्यकालिक सिंक्रोनस मीडिया. संप्रेषणात प्रेक्षक आणि ग्राहक दोघेही एकाच स्थळ काळात इथे असतात. उदाहरणार्थ क्रिकेट मॅचचे जगभरात होत असलेले लाईव्ह प्रक्षेपण, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. अतुल्यकालिक असिंक्रोनस मीडिया. संप्रेषणात प्रेक्षक आणि ग्राहक दोघेही एकाच स्थळ काळात नसतात. उदाहरणार्थ लेखकाने लिहिलेले पुस्तक वाचणे किंवा डाउनलोडेड लेक्चर्स बघणे किंवा ऐकणे. पत्राला दिले जाणारे उत्तर हे तुल्यकालिक असेल की अतुल्यकालिक, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पॅराफ्रेझिंग. संप्रेषणातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. उत्तम श्रवणासाठी अत्यावश्यक असे हे कौशल्य आहे. यात श्रोत्याने वक्त्याकडून जे ऐकलेले आहे ते आपल्या शब्दात सांगायचे असते. यातून वक्त्याला संप्रेषणाचा प्रभावीपणा कळतो आणि कोणते बदल आवश्यक आहेत ते देखील लक्षात येते. पॅराफ्रेझिंगचे फायदे म्हणजे यात विद्यार्थी शिक्षकाने सांगितलेल्या बाबी समजून घेत आहे किंवा नाही हे शिक्षकाला लक्षात येते. वर्गाध्यापनात विद्यार्थ्यांचे अवधान टिकून आहे किंवा नाही हे कळते. गैरसमज किंवा चुकीच्या संकल्पना राहून जात नाहीत आणि स्मरणशक्तीचा विकास देखील पॅराफ्रेझिंगमुळे होतो. संप्रेषणातील पुढची एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे मौन स्पायरल किंवा स्पायरल ऑफ सायलेन्स. सामाजिक वेगळेपण किंवा आपण व्यक्त झालो तर आपल्याला कोणी समजून घेऊ शकत नाही अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे व्यक्ती व्यक्त होण्याचेच टाळते. या सिद्धांताला मौन स्पायरल किंवा स्पायरल ऑफ सायलेन्स असे नाव आहे. हा सिद्धांत एलिझाबेथ नेव्हल न्यूमन यांनी मांडला. सोप्या उदाहरणातून आपण हे समजून घेऊ. मित्रांच्या एका ग्रुपमध्ये परस्परांसोबत वेळ घालवण्याची ठरते तेव्हा 4 मित्र सिनेमाला जायचे ठरवतात, परंतु एका मित्राला गप्पा गोष्टीसाठी तिथे वेळ देता येणार नाही असे वाटते आणि स्नेहभोजन किंवा पिकनिकसाठी जावे असे त्याला वाटत असते, परंतु 4 लोकांना ते मान्य आहे आणि म्हणून 5वा मित्र तेथे व्यक्त न होता मौन राहण्याचा पर्याय स्वीकारतो. धिस इज थेअरी ऑफ स्पायरल ऑफ सायलेन्स. संप्रेषणावर आधारित काही MCQ आता आपण बघूया. पहिला प्रश्न. संप्रेषणात सहभागी व्यक्तींच्या संख्येवरून डॅश हा संप्रेषणाचा प्रकार पडत नाही आणि पर्याय आहेत: ए. आंतरवैयक्तिक संप्रेषण, बी. समूह संप्रेषण, सी. जनसंप्रेषण की डी. तिर्यक संप्रेषण. आणि अगदी बरोबर, पर्याय डी हे अचूक उत्तर आहे. तिर्यक संप्रेषण. तिर्यक संप्रेषणात वेगवेगळ्या स्तरावरील व्यक्ती आपसात संवाद साधत असतात. दुसरा प्रश्न. संप्रेषणाबाबत चुकीचे विधान कोणते? आणि पर्याय आहेत: ए. संप्रेषणाला निश्चित संदर्भ असतो, बी. संप्रेषण कौशल्य आहे, सी. उत्तम वक्ता एकटाच संप्रेषण प्रक्रिया पूर्ण करतो की डी. संप्रेषण गतिशील प्रक्रिया आहे. आणि पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. उत्तम वक्ता हा एकटा संप्रेषण प्रक्रिया पूर्ण करतो हे विधान चुकीचे आहे. वक्ता कितीही उत्तम असला तरी तो एकटा संप्रेषण प्रक्रिया कधीही पूर्ण करू शकत नाही, कारण संप्रेषण ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. यात प्रत्याभरणाला महत्त्वाचे स्थान असते. फीडबॅक मिळाल्यावरच ती प्रक्रिया पूर्ण होते. तिसरा प्रश्न. संप्रेषण प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक कोणते? आणि पर्याय आहेत: प्रेषक, संदेश, ग्राहक, माध्यम, प्रत्याभरण की पर्याय बी. प्रेषक, संदेश, ग्राहक, गोंधळ, प्रत्याभरण. पर्याय सी. प्रेषक, संदेश, संकेतीकरण, माध्यम, प्रत्याभरण की पर्याय डी. प्रेषक, माध्यम, संकेतीकरण, गोंधळ आणि प्रत्याभरण. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. प्रेषक, संदेश, ग्राहक, माध्यम आणि प्रत्याभरण. चौथा प्रश्न आहे. संप्रेषण म्हणजे डॅशचे हस्तांतरण होय. आणि पर्याय आहेत: ए. संकल्पना, बी. विचार, सी. अर्थ की डी. शब्द. थोडंसं ट्रिकी प्रश्न आहे. विचारपूर्वक उत्तर दिलं आणि प्रश्न लक्षपूर्वक वाचला तर खरं तर उत्तर लक्षात येते. आणि याचे अचूक उत्तर आहे अर्थ. संप्रेषण म्हणजे अर्थाचे हस्तांतरण होय. प्रश्न क्रमांक 5. संसाधनांच्या सुयोग्य उपलब्धतेवर संप्रेषणाची परिणामकारकता ठरते. हे विधान डॅश संप्रेषणाबाबत तर्कसंगत आहे. आणि पर्याय आहेत: ए. जनसंप्रेषण, बी. आंतरवैयक्तिक संप्रेषण, सी. व्यक्तिअंतर्गत संप्रेषण की डी. गट संप्रेषण.
अगदी बरोबर, जनसंप्रेषण हे याचे उत्तर आहे. जनसंप्रेषणात सुयोग्य साधने उपलब्ध असतील तरच एका वक्त्याला अनेक लोकांपर्यंत, मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचणे शक्य होते. तात्काळ प्रत्याभरण डॅश संप्रेषणात संभवते. ए तुल्यकालिक, बी अतुल्यकालिक, सी ए व बी दोन्ही, की डी यापैकी नाही. आणि अचूक उत्तर आहे ए तुल्यकालिक. तुल्यकालिक संप्रेषण हे एकाच स्थळ काळात घडत असते, त्यामुळे त्याच्यात तात्काळ फीडबॅक किंवा तात्काळ प्रत्याभरण मिळू शकते. प्रश्न 7वा, व्यावहारिक संप्रेषण हे डॅश असते आणि पर्याय आहेत ए शाब्दिक, बी अशाब्दिक, सी औपचारिक, की डी शाब्दिक व अशाब्दिकचे मिश्रण. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी शाब्दिक व अशाब्दिकचे मिश्रण. व्यावहारिक संप्रेषण सामान्यतः अनौपचारिक असते, तसेच शाब्दिक व अशाब्दिक संप्रेषणाचा यात एकत्रित समावेश होतो. बोलणारी व्यक्ती शब्दांसमवेतच हावभाव, हातवारे, बोलण्याचा टोन यातून व्यक्त होत असते. 8वा प्रश्न, संप्रेषणात नेत्रसंपर्क साधणारी व्यक्ती ही लक्षपूर्वक ऐकते, दुर्लक्ष करत असते, संवादात रस घेत नाही, की यापैकी नाही. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए लक्षपूर्वक ऐकते. नेत्रसंपर्क साधणे ही संप्रेषणाची एक अशाब्दिक पद्धती आहे. प्रभावी संप्रेषणातील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? पर्याय आहेत ए संकेतीकरण, बी प्रत्याभरण, सी माध्यम, की डी गोंधळ. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी प्रत्याभरण. प्रत्याभरणाशिवाय संप्रेषण पूर्ण होत नाही, त्यामुळे प्रभावी संप्रेषणातील सर्वात आवश्यक घटक आहे प्रत्याभरण. 10वा प्रश्न, द्विमार्गी संप्रेषण प्रभावी असते का? आणि पर्याय आहेत ए होय, बी नाही, सी कधी कधी, डी कधीच नाही. द्विमार्गी संप्रेषणात प्रत्याभरणाची सोय असल्यामुळे ते नेहमीच प्रभावी असते, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय ए होय. आता काही PYQ घेऊया. मी याच्यात 2019 पासून 24 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांच्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे. 2024च्या प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारकाकडून गैरअर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेला अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते? आणि पर्याय आहेत ए संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश, बी संपूर्णपणे तोंडी उच्चारित शब्द असलेला संदेश, सी शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेला संदेश, की पर्याय डी पूर्णपणे अर्कप्रतिमा आयकॉन चिन्हांनी बनलेला संदेश. परंतु हा प्रश्न संदिग्ध असल्यामुळे रद्द करण्यात आला होता आणि सर्वच पर्याय अचूक असल्याचे देण्यात आले होते. पुढचा प्रश्न, समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्हसमूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते? आणि ही चिन्ह दिलेली आहेत आणि पर्याय आहेत ए इमोजी, बी इमोटिकॉन्स, सी स्माइली, की डी स्टिकर्स. आणि याचे अचूक उत्तर आहे बी इमोटिकॉन्स. या प्रश्नांचे अधिकचे विश्लेषण हवे असेल तर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बाय सेट अकॅडमी जर तुम्ही असं सर्च केलं तर तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळून जातील. त्यात आपण संपूर्ण प्रश्नांचे डिस्क्रिप्शन दिलेले आहे. निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते? पर्याय ए मौन हे संज्ञापनाचे साधन आहे, बी निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात, पर्याय सी निशब्द संज्ञापन हे संस्कृती सापेक्ष व संस्कृती संवेदनशील असते, की पर्याय डी गोंधळ किंवा द्विधा मनस्थितीत सशब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. आणि येथील चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक बी निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकीकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण डॅश प्रकारचे असते? ए अंतर्गत, बी बहिस्थ, सी ऊर्ध्वगामी, की डी अधोगामी. आणि याचे उत्तर आहे पर्याय ए अंतर्गत संप्रेषण. प्रेषक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक डॅशवर परिणाम करू शकतो आणि पर्याय आहेत ए संदेश, बी माध्यम, सी संदेशाची परिणामकारकता, की डी प्रत्याभरण. आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय सी संप्रेषणाची परिणामकारकता. डॅशच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय. आणि पर्याय आहेत ए FG मेयर, बी GG ब्राऊन, सी डॉक्टर देवल, की डी मिलर. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी GG ब्राऊन. प्रभावी संप्रेषण हे डॅश या समीकरणाने दाखवता येते. ए MS - MR = 0, बी MR - MS = 0, सी MS - MR = +1, की डी MR - MS = -1. येथे प्रेषकाने पाठवलेला संदेश म्हणजे MS आणि ग्राहकाने स्वीकारलेला संदेश म्हणजे MR, म्हणून पर्याय ए MS - MR = 0 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे.
संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास डॅश असे म्हणतात आणि पर्याय आहेत ए प्रत्याभरण, बी प्रक्षेपण, सी संदेश की डी गोंधळ. आणि अचूक उत्तर आहे पर्याय डी गोंधळ. न्यूकोमच्या मते संप्रेषण चक्रामध्ये डॅश हा फार महत्त्वाचा घटक नसतो आणि पर्याय आहेत ए प्रेषक, ग्राहक, माध्यम की संदेश. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी माध्यम. याची अधिकची स्पष्टीकरणात्मक उत्तरे हवी असतील तर वर तुम्हाला दिसत असेल पुस्तकाचे नाव, ते पुस्तक देखील तुम्ही ऑर्डर करू शकता. याच्यात प्रत्येक प्रश्नाचे पर्यायानुसार विश्लेषण दिलेले आहे. संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वपूर्ण असतो आणि पर्याय आहेत ए माध्यम, बी संदेश, सी प्रेषक की डी त्वरित प्रत्याभरण. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी त्वरित प्रत्याभरण. कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली. हे संप्रेषण डॅश प्रकारचे आहे. ए अनुलंब, बी क्षैतिज, सी अनौपचारिक की डी दूरस्थ. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए अनुलंब संप्रेषण. ग्राहकाचे अनावधान हे डॅशवर परिणाम करू शकते आणि पर्याय आहेत ए प्रेषक, बी संदेश, सी माध्यम की डी संप्रेषणाची परिणामकारकता. आणि अचूक उत्तर आहे पर्याय डी संप्रेषणाची परिणामकारकता. हा प्रश्न जसाच्या तसा रिपीट झालेला आहे. डॉक्टर देवल यांच्या मते संप्रेषण म्हणजे कल्पनांचे सामायिकीकरण, बी अनुभवांचे सामायिकीकरण, सी अवबोधन की डी भावनांचे सामायिकीकरण. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी अवबोधन. वर्गात पाठ शिकवण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकांनी पाठाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या माध्यमाविषयीचे ज्ञान व डॅश लक्षात घेतले पाहिजे. आणि पर्याय आहेत ए अध्यापन पद्धती, बी शैक्षणिक साधने, सी समूह माध्यम की डी मूल्यमापन व्यवस्था. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी मूल्यमापन व्यवस्था. ट्रॅफिक सिग्नल्स हे डॅश संप्रेषणाचे उदाहरण आहे. पर्याय आहेत ए समूह, बी अशाब्दिक, सी शाब्दिक की डी एकाकडून अनेक. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी अशाब्दिक. एखाद्या मॉलमध्ये गिऱ्हाईके येतात, ते आपल्या सामायिक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती स्थिरपणे वृद्धिंगत होत जातात. हे डॅश समूहाचे उदाहरण आहे. ए मुक्त, बी बद्ध, सी सहकारी की डी श्रेणीबद्ध. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए मुक्त समूह. काही वेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण येथे ग्राहक डॅश असतात, बहुजिन्सी, असंख्य, निरक्षर की चिकित्सक. आणि अचूक उत्तर आहे पर्याय ए बहुजिन्सी. संप्रेषणाच्या व्हिडिओचा हा पार्ट 1 होता. पार्ट 2 मध्ये आपण पुढील घटक संप्रेषणातील बघणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पार्ट 2चं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.